कोल्हापुरात जलसंपदा विभागाकडून कोल्हापूर महानगरपालिकेचा पाणी पुरवठा खंडित करण्यात आलाय। थकीत बिलांमुळे पाणी उपसा करणारे अनेक पंपिंग स्टेशन्स सील करण्यात आले। कोल्हापूर महानगरपालिकेवर नामुष्कीची वेळ आली आहे। पाटबंधारे विभागाचे तब्बल 166 कोटी रुपये थकीत असल्याची माहिती। थकीत रक्कम भरल्याशिवाय सील काढणार नाही, पाटबंधारे विभागाने ही भूमिका घेतली आहे। नागदेववाडी, शिंगणापूर, बालिंगा आणि काळम्मावाडी या ठिकाणी उपसा केंद्रांवर पाटबंधारे विभागाने कारवाई करत सील ठोकले। माझ्याकडे कोल्हापूर महानगरपालिका जे पाणी उचलते त्याचं बिल देणे ही जबाबदारी आहे, वसूल करणं हे आमचं कर्तव्य आहे। तर आता आम्ही पहिल्यांदा बालिंगा पंप हाऊस बंद केलेला आहे, सील केलेला आहे, पाणी पुरवठा बंद केलेला आहे। आता आम्ही नागदेववाडीचं पंप हाऊस बंद केलेलं आहे आणि पाणी पुरवठा बंद केल्यामुळे आता मला वाटते शिंगणापूरचं एकच राहिलं, ते पण बंद करणार आहोत। आणि दूधगंगा जलाशयाला पण अशीच कारवाई सुरू आहे आमची। एकूण 165 कोटी इतकी पाणीपट्टी थकीत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।